कसं सांगू तुला आई, तू असताना तुझी कोणी कदर केली नाही, पण तू तर सर्वांची काळजी केली. आमच्या प्रत्येक चुका तू माफ करत गेलीस, आमच्या प्रत्येक चुका तू आपल्या पदरात घालत गेलीस. कसं सांगू तुला आई, विचार त्या अनाथ मुलांना कसं वाटत असेल आई नसताना. जन्मता आई वारल्यानंतर कसे मोठे होत असतील ते. लोक तर त्यांना काय काय बोलतात. स्वतःच्या आईला जन्मता मारलं, पणवती कुठचा. आज या क्षणी आम्हाला आईचं महत्व समजतंय. म्हणतात ना, स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी. या ओळीचा अर्थ आज समजला तू सोडून गेल्यावर. कसं सांगू तुला आई, आई या शब्दाचा अर्थ आज समजतोय. एकटे पडलो ग आम्ही. तू हसत खेळत प्रत्येक सुख दुःखात आम्हाला कसली उणीव भासू दिली नाहीस. दुःखाचा सावट आमच्यापर्यंत पोहोचू दिला नाहीस. पण जेव्हा तू आजारी पडली ना, आमच्या हृदयात धसका भरला. जेव्हा तू आयसीयू मध्ये होती तेव्हा मनातील धीर सुटला. संकट काय असतं ना तेव्हा समजलं. आई तुला काहीच नाही वाटलं का ग आम्हाला असे एकटे सोडून जाताना. पण आई, तू आमच्यासाठी जीवाभावाचे मित्र, जे भावासारखे आहेत, त्यांना आमच्या पाठी उभे केले. कारण तू त्यांना आईचं प्रेम दिलं. आई, तुझं प्रेम आसमानापेक्षाही मोठं आहे. तुझं मन, तुझं प्रेम एवढं मोठं आहे की 4 मुलं असताना तू अजून 3 मुलं दिली. आज या क्षणी रक्ताची नाती कामात नाही आली, पण तू दिलेलं प्रेम, या प्रेमात बांधलेले माझे मित्र, माझे भाऊ आमच्या पाठी उभे आहेत. आई, तुला याची कल्पना पहिलेच होती का ग? म्हणून तू आम्हाला सांभाळायला हे भाऊ दिले. आई, आज समजतंय रक्ताच्या नात्यांपेक्षा प्रेमात बांधलेली नाती मोठी असतात. आई, प्रेम काय असतं तू शिकवलंस. आई, कसे फेडू तुझे उपकार? कधीच फेडू शकत नाही. आम्हाला जन्म देताना तुला होणारा त्रास हसत खेळत तू कसा सहन केला असशील ग? आम्हाला मोठं करता करता घर सांभाळणं, जेवण बनवणं, पैशांची काटकसर, किती तारेवरची मेहनत केली असशील तू. आज कळतंय आई. कसं सांगू तुला, आज पप्पांची हालत बघून आमचा जीव तुटतोय. ते दुःखाच्या डोहात सामावले, पण त्यांनी अश्रूचा बांध तुटू दिला नाही. कारण आमच्यासाठी, आम्ही तुटू नये म्हणून. कसं सहन करतात हे सर्व आई पप्पा तुम्ही? कसं मुलांसाठी एवढं कसं करतात? देवापेक्षाही मोठे आहात तुम्ही, हे आज आम्हाला उमगलं. आई, आम्हाला माहित आहे तू जवळपास असणार, कारण तुझा जीव आमच्यात गुंतलेला आहे. आम्हाला तुझा भास होतो, स्पर्श जाणवतो. तू जवळपासच असणार, कारण आई आम्ही निकम्मे आहोत. तू असताना आम्ही कधीच समजलो नाही. आई, तुझी स्वप्न होती ना आम्ही मोठं व्हावं, स्वतःच्या पायावर उभं राहावं. तर आज तुझ्याजवळ आम्ही शपथ घेतोय, जोपर्यंत आम्ही मोठे होत नाही ना, स्वतःच्या पायावर उभे राहत नाही ना, तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. तोपर्यंत तुझ्या आत्म्याला शांतीही भेटणार नाही. आई, आज तुझी 4 मुलं नाही 6 मुलं आहेत. कधी वेगळे होणार नाही आम्ही. कितीही संकट आले ना तरी सुद्धा. तुझी स्वप्न होती ना पिक्चर बनवायची, आता बनवूनच राहणार. आई, हीच तुला आमच्या मुलांकडून श्रद्धांजली राहणार. हीच तुला आमच्याकडून श्रद्धांजली राहणार. हीच तुला आमच्याकडून श्रद्धांजली राहणार.